एवढं सांगतो की जरी आज म्हणजे जसं आज ह्या सगळ्यांचे विचार ऐकताना मला एक गोष्ट खूप बरी वाटली, ते म्हणजे मी काय करतोय तर मी हे म्हणतायत तसं मी वागतोय का? हो हो, मी तसा वागतोय. बऱ्याचशा प्रश्नांची मला होय अशी उत्तरं मिळतायत. त्याच्यामुळे पालक म्हणून मला खूप आनंद होतोय. ज्या वेळेला मी आज महाराष्ट्रात म्हणजे माझ्या एवढा प्रवास कदाचित कोणीच करत नसेल असं मी दावेने सांगतो, दावे के साथ. कारण तुम्हाला सांगतो 8 लाख किलोमीटरचा प्रवास फक्त महाराष्ट्रात गेल्या 6 वर्षात आदेशनी केलेला आहे. 8 लाख किलोमीटर म्हणजे रोज मी ऑन द व्हील्स. आदेश मगाशी म्हटल्याप्रमाणे 38%, पण 3 वर्षात 25 वेळा परदेशात जाऊन आला. बरोबर. हे सगळं करत असताना कुठेही असलो तरी सुद्धा माझं लक्ष म्हणण्यापेक्षा आत्ता सोहम कुठे आहे हे जेव्हा मी इथे बसलेलो आहे ना तेव्हा मी तुम्हाला सांगू शकेन की आत्ता सोहम काय करतोय. इतकं कम्युनिकेशन आज आमच्यात कम्युनिकेशन गॅप नाही. आज माझ्या घरात टीव्ही आहे पण तो फक्त सोहमच्या खोलीत आहे. आज माझ्या बाहेरच्या हॉलमध्ये टीव्ही नाही. कारण जेव्हा आम्ही एकत्र बसतो त्यावेळेला तिथे संवाद व्हावा अशी माझी इच्छा असते. माझी एकट्याची नाही, ती त्याची इच्छा असते. कारण बाबाने कालच्या दिवसात काय घडलं ते त्याला ऐकायचं असतं. त्याच्या शाळेचा परफॉर्मन्स त्यालाही मला सांगावं असं मला वाटत असतं. मला असं वाटतं की तो एक दिवस त्याच्याही आयुष्यात महत्वाचा ठरला जो याच वर्षी होता. जसं इतर पालकांची स्पर्धा आपण बघतो. मला सगळ्यांनी सांगितलं, अरे आदेश हिरानंदानी पवईमध्ये राहतोस, एसएससीत घातलंयस मुलाला, आयसीएससीत घाल. मी सुद्धा लगेच त्यांचं ऐकलं आणि मुलाला आयसीएससीत घातलं. 75-80% असणारा मुलगा इयत्ता 5वी मध्ये, म्हणजे मी काही मार्कांसाठी सांगत नाही, एक उदाहरणादाखल सांगतोय, 70 वर आला, तो 45 वर आला. 45% जेव्हा तो येऊन पोहोचला तो 7वीत गेला. मला बाकी कुठलीही गोष्ट खटकत नव्हती, कारण त्याला आयुष्यात एकच बाप म्हणून सांगितलेलं आहे, तुझ्या शाळेत जर आदेश कधी आला तर एवढं लक्षात ठेव, कमी मार्क किती पडले हे मी तुला कधीच विचारणार नाही, पण तुझ्या शाळेत जर असं सांगितलं की हा मिसबिहेव करतो तर मला कदाचित थोडंसं वाईट वाटेल. तुझ्या मार्कांच्या बद्दल सगळीकडे लाल रेषा असतील ना तरी चालतील मला. तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी मी घरात होतो, जसं आम्ही बाहेर असतो व्यवसायानिमित्त किंवा कामानिमित्त, मी एक दिवस घरात होतो. सोहम सकाळी 7 वाजता गेला होता, कारण माझी इच्छा असते की मी घरी असेल त्या दिवशी त्याने अभ्यास करायचा नाही. 7 वाजता गेलेला मुलगा संध्याकाळी 4:30 वाजता घरी आला स्कूल बसमधून, आयसीएससीच्या त्याच्या. आणि तो जेव्हा घरी आला, दरवाजा उघडला, तेव्हा त्याच्या आनंदापेक्षा त्याचे एक्सप्रेशन्स इतके बदलले होते, कारण त्याचं लक्ष घड्याळाकडे गेलेलं आणि 3 मिनिटं होती ट्युशनचे सर यायला. 3 मिनिटांनी ट्युशनचे सर येणार एवढं म्हणेपर्यंत त्याने दप्तर काढलं नाही. तो दरवाजा वाजला, बेल वाजली, आणखी त्याचे ट्युशनचे सर आले. मला खूप अस्वस्थ झालो त्या दिवशी पालक म्हणून. काही केलं नाही, शांतपणे तो दिवस त्याचा गेला. मला कळलं की सोहम माझ्यापासून थोडासा दुरावतोय. एखादी गोष्ट चुकली तरी सांगणारा सोहम लांब जातोय. मला ते बर्डन जाणवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, SM शेट्टी स्कूलमध्ये गेलो. एसएससी, कारण म्हटलं मी एसएससीत शिकलो. मी शाळेच्या प्राचार्यांना रिक्वेस्ट केली. योगायोगाने 2 महिनेच झाले होते शाळा सुरू होऊन. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, मला ऍडमिशन मिळाली. एसएससी मध्ये मी एका रात्रीत त्याला शिफ्ट केला आयसीएससीतून. तो खूप खुश होता. त्याच्या चेहऱ्यावरती मला जाणवत होतं त्याची प्रसन्नता. आणि तुम्हाला सांगतो, जो सोहम गेल्या वर्षभरात मला फोन करायला टाळायला लागला होता, तो गेल्या 4 महिन्यात, ह्याच वर्षातला आहे, गेल्या 4 महिन्यात रिझल्ट ज्या दिवशी त्याचा येतो त्या दिवशी मी कुठे असलो तरी फोन करून सांगतो, बाबा बाबा. हा जो उत्साह आहे ना, हा त्याचा महत्वाचा आहे. त्याला 10 पैकी 5 मिळतायत की 4 मिळतायत यापेक्षा मला घरी येऊन बाबाला सांगायला मिळतंय याच्यातला त्याचा जो आनंद आहे त्यातच मी यशस्वी झालोय असं मला वाटतं. आणि म्हणून पालक म्हणून मी आधी त्याचा मित्रच आहे. त्याने मला सांगावी कुठलीही गोष्ट. आणि मग ज्या वेळेला सुट्टीत इतर मित्रांबरोबर जायचं असतं
आणि त्याला कळतं की उद्या बाबा घरी आहे, त्यावेळेला तो मित्रांबरोबर जाण्यापेक्षा बाबाबरोबर राहणं पसंत करतो. यात मला कुठेतरी आमच्यातलं नातं जास्त घट्ट होतंय हे जाणवतं. पालकांनी जर हा जागरूकपणा आणि समजूतदारपणा दाखवला तर हा जो आजचा विषय आहे मुलांचे प्रश्न आणि पालक, हा परत आपल्याला चर्चेला घ्यावा लागणारच नाही. मायकल एंजेलोचं एक असं वाक्य आहे की शिल्पकार जो असतो तो दगडातून शिल्प निर्माण करतो. म्हणजे नेमकं काय करतो, तर फक्त तो त्या दगडातला अनावश्यक भाग बाजूला करतो. त्या दगडामध्ये ते शिल्प, ते सौंदर्य असतंच. या परिसंवादाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा हे समजून घेऊया की पालकांची, शिक्षकांची भूमिका ही त्या शिल्पकाराची आहे. सौंदर्य मुलांमध्ये आहेच, ते फक्त वाढवण्याचं कार्य आपल्याला करायचंय. वेळ आपली संपत आलेली आहे, त्यामुळे आपण थांबतो आहोत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मी डॉक्टर दीपक सावंतांना इथे बोलवते. एकच उदाहरण मला फक्त सांगायचं होतं. आपल्या परिसंवादामध्ये थोडीशी परवानगी घेऊन मी सांगते. माझे एक पालक होते मिस्टर इन्साफ म्हणून, तर आपल्या मुलीला सर्कसला घेऊन गेले होते. मुलीचं नाव शाहिना. तर शाहिनाला विचारलं की तुला यातलं सगळ्यात काय आवडलं ग बाळ? तर ती म्हणली मला झोक्यावरची सुंदरी आवडली पापा. काय तिचं टायमिंग, काय तिचा बॅलन्स. तुम्हाला काय आवडलं पापा? तर म्हणे मला खालची जाळी आवडली. जाळीत आवडण्यासारखं काय आहे पापा? तर ते म्हणाले तिचं जोपर्यंत बॅलन्सिंग आणि तिचं टायमिंग जोपर्यंत अचूक आहे तोपर्यंत ती वरती फार विलोभनीय असा खेळ करते, पण तिचं टायमिंग जरा जरी चुकलं तरी ती खाली पडणार आणि त्यावेळी ही जाळी तिचं रक्षण करणार, म्हणून ती मला आवडते. तर शाहिना, तू मोठी हो, खूप मोठी स्वप्न बघ, तुला जे हवं ते कर, पण तुला कधी अपयश आलं, तू कधी ठेचकाळलीस, कधी जखमी झालीस, तर हा बाप तुझी जाळी होऊन रक्षण करेल. मला वाटतं प्रत्येक आईबाबांनी हे उदाहरण लक्षात ठेवावं. धन्यवाद. मला वाटतं आपण सर्वांनी मुलांचे प्रश्न आणि पालक हा कार्यक्रम एन्जॉय केला असेल. मी इथे उभा आहे ते या कार्यक्रमामागची संकल्पना कशी सुचली ते सांगण्यासाठी. अशाच एका कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. तो कार्यक्रम होता त्रिमितीचा. रेणू गावस्कर यांची मुलाखत होती. रवींद्र नाट्य मंदिरमध्ये उघड्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम होता. त्यावेळी ज्यावेळी माझ्या समोर त्रिमितीची ही मुलं आली त्यावेळी मला त्या मुलांविषयी अतिशय कौतुक वाटलं की खरोखरच ही मुलं काहीतरी चळवळ सुरू करतायत आणि या चळवळीला आपण सर्वांनी मिळून हात द्यायला पाहिजे. कारण त्यांची धडपड बघितली, त्यांचे प्रयत्न बघितले तर असं वाटत होतं की यांना समाजामध्ये काहीतरी करायचं आहे. त्यांचा प्लॅटफॉर्म स्वतःचा आहेच. आपण सर्वजण, मी कोणालाही बोलवलं नाही, हे सगळे त्रिमितीचे लोक आहेत. मी फक्त माझ्या 25 किंवा 50 पत्रिका दिल्या. बाकी सगळे आज इथे जे लोक आहेत ते यांच्यामुळे आहेत. त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम करायचा, मुलांच्या आत्महत्या होत असतात, मुलांचे शिक्षणाविषयीचे प्रश्न जटिल होत चाललेत, मग ह्याला वाचा कशी फोडायची. आम्ही असं ठरवलं होतं की शाळातून जाऊन अशा प्रकारचे परिसंवाद घ्यायचे. पण म्हटलं त्यापेक्षा आपण असा जो काही वर्ग आहे की ज्यांना खरोखर या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे, या विषयामध्ये रस आहे, अशा लोकांना आपण एका छताखाली आणूया आणि असे मान्यवर की ज्यांना या क्षेत्रातली खरोखरच जाण आहे त्या लोकांच्या मार्फत ही चर्चा घडून आणूया, परिसंवाद घडून आणूया. परिसंवाद म्हटलं की लोक थोडेसे बाचकतात, पण तो परिसंवाद लाईव्हली कसा करायचा. तर मला पटकन नाव आठवलं विजयाताईंचं. आणि विजयाताईंचं नाव कसं आठवलं, विजयाताईंचं नाव रेकमेंड कोणी केलं, तर आपले आत्ताचे शिक्षण मंत्री आहेत त्यांचे पीए यांनी त्यांचं नाव रेकमेंड केलं. मी त्यांना फोन केला, म्हटलं असा असा कार्यक्रम करतोय, सावंतसाहेब चांगला आहे, असाच कार्यक्रम करत जा म्हणजे आमचे प्रश्न कमी होतील आणि सभागृहामध्ये आपण आम्हाला त्रास देणार नाही. मी त्यांना फोन केला, 10व्या मिनिटाला विजयाताईंचं कन्फर्मेशन करून माझ्या हातामध्ये फोन दिला. बोला.
मी निशिगंधा वाड बरोबर बरेच कार्यक्रम केले होते, त्या देखील माझ्या कार्यक्रमांना बऱ्याचदा आलेल्या होत्या. त्यामुळे त्यांची आणि माझी ओळख होती. आणि आपण साठे महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमामध्ये एका प्लॅटफॉर्मवरती होतो. तर असा कार्यक्रम करत असताना मग म्हटलं, यातला मास्टर कोण, ज्याच्या नावाला वलय आहे, तारे जमीन के. म्हणजे खरोखरच ज्यांनी ताऱ्यांना जमिनीवरती आणलं होतं असे अमोल गुप्ते मला आठवले. आणि किती साधा माणूस, इतकं यश असूनही मी फक्त एक फोन केला, SMS टाकला, ही रिप्लायड इमिजिएटली. माझी त्यांची ओळख नव्हती, मी त्यांना ओळखलं नव्हतं, त्यांनी मला पाहिलं नव्हतं. पण आज ज्यावेळी आम्ही दोघं जण एकमेकांसमोर आलो, मला कळलं. त्यांचा चेहरा मी बघितला होता, पण त्यांनी मला पाहिलं नव्हतं. अशी वेवलेंथ जुळणं. तुम्ही पण खूप प्रसिद्ध आहात. अख्खं पार्लं नाही, अख्खी मुंबई ओळखते, महाराष्ट्र ओळखतं. हा आपला मोठेपणा आहे. आणि मग त्यांनी देखील कार्यक्रमाला यायचं नक्की केलं. हरीश तर आमचा जुना मित्र, हरीश शेट्टी बरोबरच आम्ही जवळजवळ प्रॅक्टिस सुरू केली. एकाच एज ग्रुप मधले, माझ्याच बाजूला बसायचे अंधेरी ईस्टमध्ये. आणि लोकसत्तेमध्ये, महाराष्ट्र टाइम्समध्ये, अनेक मराठी दैनिकामध्ये हा साऊथ इंडियन माणूस आर्टिकल द्यायचा. आणि आज इतक्या सफाईने ते मराठी बोलतायत की आपल्यापर्यंत त्यांचं मराठी अतिशय उत्कृष्टपणे पोहोचलं असेल. आणि खरोखरच या विषयावरती त्यांची पकड आहे. मानसोपचार कसे करायचे, मानसिकदृष्ट्या मुलं कशी हतबल होतात, हे ते फार चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. शेवटी पालक पाहिजे होता. पालक शेवटी आमच्या घरातच मिळाला. ज्यांनी खरोखरच महाराष्ट्राला जिंकून टाकलं असे लाडके भाऊजी महाराष्ट्राचे आमच्या घरातलेच. आणि खरोखरच त्यांच्याबरोबर बोलताना एक दोनदा असं मला जाणवलं होतं की खरोखरच हा माणूस कुटुंबवत्सल आहे. म्हणजे नुसतंच सेलिब्रिटी म्हणून नाही, पण सेलिब्रिटी पालक म्हणून आपल्या या संकल्पनेला चांगला न्याय देऊ शकतील आदेशजी. आणि खरोखरच त्यांनी तो तसा दिलाय. तर असा हा संपूर्ण कार्यक्रम आजचा. त्यानंतर महाराष्ट्राचं स्वाभिमान गीत ज्यांनी स्वरबद्ध केलं अशा कौशलना देखील कॉन्टॅक्ट केलं, त्यांनी देखील पटकन हो म्हटलं. आणि ही कडी जुळत गेली. मग उद्याचे वक्ते, संध्याकाळचे, उद्या दुसऱ्या भागातले वक्ते, हे असं सगळं करता करता हा एक कार्यक्रम तयार झाला. शिवारे सरांना भेटलो. मॅडम, शिवारे सरांनी सांगितलं, मला तुमचं नेहमीच नको आहे. तुमचं आणि माझं भांडण त्या ऑनलाईनवरती होतं, गोष्ट बरोबर होती. पण ह्या कार्यक्रमाला येताना तुम्ही मुलांनी आणखीन काय करावं. कारण मला गेल्या वर्षी करिअर गायडन्समध्ये लोकांनी खूप प्रश्न विचारले. त्यांनी मला म्हटलं की मुलांनी नंतर काय करावं, कुठे जावं, हे तुम्ही सांगत नाही आहात. म्हणून त्यांना सांगितलं की नेमकं सांगा की हा कोर्स इथे अवेलेबल आहे. तुम्हाला जर करायचं असेल, तुम्हाला जर टुरिझममध्ये तुमचं करिअर करायचं असेल तर ह्या युनिव्हर्सिटीमध्ये जा, असं पिन पॉईंट सांगणारा माणूस मला पाहिजे होता. त्याप्रमाणे मला लोक मिळालेत. उद्या तुम्ही त्यांना एन्जॉय कराल. आणि दुसऱ्या भागामध्ये आमचे कार्याध्यक्ष माननीय उद्धव साहेबांची एक वेगळी मुलाखत, त्यांच्यातला एक माणूस म्हणून, पॉलिटिकल मुलाखत नाही आहे ती, फोटोग्राफी ते राजकारण, हा त्यांचा जो प्रवास आहे. आणि एक सहृदयी फोटोग्राफर आणि सहृदयी नेता कसा असतो हे उद्या तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे अशी ही कडी त्रिमितीच्या साह्याने जोडली. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आज थोडे थोडे लोक येत होते. सुरुवातीला आम्हाला थोडी धाकधूक होती, पण नाही, हॉल संपूर्णपणे भरला. धन्यवाद आपल्या सर्वांना. पण आता जायच्या पूर्वी मी यांचा सर्वांचा सत्कार केल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही. त्यामुळे मी आता सांगतो, शशिकांत पाटकरजींना सांगतो, आमचे नगरसेवक आहेत या भागातले, त्यांना सत्कार करण्यासाठी आदेशजींचा.
सांगतो ना आता तुम्ही या. तुमच्याकडे त्रिमितीचे लोक डॉक्टर दीपक सावंतांना विनंती करते की आपण अमोल गुप्तेंना पुष्पगुच्छ आणि पुस्तक द्यावं. त्रिमितीचे रमाकांत पन्हाळे यांना विनंती आहे की आपण डॉक्टर हरीश शेट्टींचा सत्कार करावा. त्रिमितीचे विनायक सराफ आपण डॉक्टर विजया वाड यांचा सत्कार करावा. आपण जर ही भेटवस्तू जर पाहिली तर यामध्ये छोटीशी भेट आहे. कैलासवासी विंदा करंदीकर ज्ञानपीठ पारितोषिक विजेते नुकतेच निवर्तले त्यांची पुस्तकं आम्ही यांना मेमेंटो म्हणून भेट दिली आहे आणि यांच्या सदैव ती लक्षात राहील आणि हीच आमच्याकडून विंदांना श्रद्धांजली. धन्यवाद. 10 मिनिटांच्या मध्यंतरानंतर आपण पुन्हा कार्यक्रम सुरू करतो आहोत. तोवर विश्रांती. नमस्कार. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आपण भेटतो आहोत. आताच्या कार्यक्रमाचं सर्व सूत्रसंचालन मधुराणी गोखले प्रभुलकर करणार आहेत. त्यांना रंगमंचावर बोलवण्यापूर्वी मधुराणी आपल्या सर्वांना परिचित आहेत अभिनेत्री म्हणून. त्याचप्रमाणे सुंदर माझं घर या चित्रपटाद्वारे त्यांनी संगीत दिग्दर्शनातही आत्ता नुकतंच आगमन केलेलं आहे आणि ते यशस्वी आगमन आहे. त्याची झलक आता आपल्याला इथे ऐकायलाही मिळणार आहे. मी मधुराणीला विनंती करते की आपण रंगमंचावर यावं. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि सर्व रसिकांचं मी मनापासून स्वागत करते. रसिको, 27 फेब्रुवारी 2010 म्हणजे या वर्षीच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक इतिहास रचला गेला. दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे इथे हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपूर्ण मीडियाच्या साक्षीने आणि असंख्य मान्यवरांच्या साक्षीने मराठी अभिमान गीताचा प्रकाशनाचा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला, पार पडला. यावेळेला मीही तिथे उपस्थित होते आणि अत्यंत भारावून टाकणारा असा तो अनुभव होता. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मराठी माणसाचा ऊर भरून आला होता. प्रत्येक जण रोमांचित झाला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. प्रत्येकाच्या मनात जी मराठी भाषेच्या अभिमानाची ठिणगी होती त्या ठिणगीची त्या दिवशी ज्योत झाली आणि प्रत्येक जण प्रकाशमान होऊन घरी परतला. आणि हा इतिहास ज्यांनी रचला तो आपल्या सगळ्यांचा लाडका संगीतकार कौशल इनामदार याला मी रंगमंचावर आमंत्रित करते. कौशल प्लीज ये. कौशलसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांनी हा इतिहास रचला म्हणून नव्हे तर त्यांनी हे सगळं जे केलं ती जी धडपड होती ती एक तळमळ होती. कुठल्याही मतांसाठी किंवा खुर्चीसाठी हे नव्हतं. म्हणून अजून एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजेत. कौशलशी आपण सगळेच जण गप्पा मारणार आहोत. मी तुमचे जे प्रश्न आहेत तेच त्याच्यापर्यंत, तुमच्या मनात जे त्याला विचारावं असं वाटत असेल तेच त्याच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे.
पण त्याआधी मला असं वाटतं कौशल, या अभिमान गीताच्या सीडीमध्ये जे एक गाणं आहे 2 नंबरचं, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हे आम्ही दोघांनी तुम्हाला म्हणून दाखवलं तर आवडेल का? तर ह्या गाण्याने आपण सुरुवात करूया आणि मग गप्पा पुढे रंगतीलच. हॅलो. 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 माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, ही मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कण खर हात, हिच्या कुशीत जन्मले काळे कण खर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात, नाही पसरला कर कधी मागायास दान, सिंहासना पुढे कधी लवाली न मान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवाली न मान, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा. गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही, हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची द्वाही, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, हिच्या संगे
जागतील माय देशातील शिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. इतकी छान अनौपचारिक सुरुवात झालेली आहे, पण तरी सुद्धा एक उपचाराचा भाग. या दोघांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर दीपक सावंतांना पुन्हा एकदा रंगमंचावर बोलवते. संगीतकार कौशल इनामदार, आणि संगीतकार अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर. अजून एक सन्मान करायचा राहिला की आजच्या कार्यक्रमाच्या निवेदिका अस्मिता पांडे. टाळ्यांच्या गजरात त्यांचा देखील आपण आभार मानूया. मी कौशल इनामदार यांना विनंती करेन की त्यांनी अस्मिताचा सत्कार करावा. धन्यवाद. कौशल, तुझ्या चाली मला नेहमीच आवडतात, सगळ्यांनाच आवडतात, आणि आजही खूप मजा आली तुझं हे गाणं गाताना सुद्धा. माझ्या पोटातच फक्त धस्स होतं काय म्हणजे. मगाशी म्हटलं तसं की तू इतिहास रचलास, आणि आपण कुठल्याही इतिहासाचा जर आढावा घेतला तर इतिहास तेव्हाच घडतो जेव्हा कुठेतरी राग असतो. म्हणजे आपल्या शास्त्रीय संगीतातले राग नाही म्हणते मी, ते तर तुझ्या पाठीशी होतेच. मी राग एवढ्यासाठी म्हणते की राग आणि चीड असं काहीतरी असल्याशिवाय इतिहास घडतच नाही असं म्हणतात. बरोबर आहे ना? हो ना? मला तुला विचारायचंय की हा जो तू इतिहास रचलास त्याच्यामागे अशी कुठली घटना होती का ते जाता जाता घडलं? तसा मी कमी रागावणारा आणि कमी चिडणारा माणूस आहे, पण तरी काही गोष्टी अवतीभोवती घडत असतात आणि त्याचा स्पर्श तुम्हाला झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला माहिती आहे की इतिहासात आपल्याला शिकवलेलं आहे की प्रत्येक घटनेच्या मागे काही मूळ कारणं असतात आणि मग काही तात्कालिक अशी कारणं असतात. तसंच याला काही कारण झालं. त्याची मूळ कारणं मला अवतीभोवती काही माझ्या आजूबाजूला दिसतच होती. तो दिसायलाही थोडासा वेळ लागला, पण कदाचित वेगळ्या नजरेतून मला ती बघायला मिळाली. कारण माझं संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमात झालं. नुसतं इंग्रजी माध्यमात नाही, मी पाचगणीमधल्या एका पब्लिक स्कूलमध्ये कित्येक वर्ष वाढलो. तिकडनं त्यामुळे आम्ही फक्त घरी जी पत्र लिहायचो ती मराठीत, आणि मराठी एक विषय म्हणून शिकायचो. पण नाहीतर शाळेमध्ये सगळ्या वेगवेगळ्या भाषांची मुलं होती. कॉलेजमध्ये जेव्हा आलो आणि आदेश बांदेकर माझ्याबरोबर कॉलेजमध्ये त्यांच्याबरोबर असण्याचं भाग्य मला मिळालं. आदेश आमची नाटकं बसवायचा, त्याच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. आणि तर ह्या सगळ्या महाविद्यालयाच्या नाटकाचं जे माझं जीवन होतं ते इंटर कॉलेजिएट, तर तेव्हा खऱ्या अर्थाने मराठीशी माझा संपर्क आला. त्याची एक छोटीशी घटना अशी झाली की भाषांची आवड मला होतीच, की कुठल्याही, मला इंग्रजी आवडते, मला हिंदी उर्दू आवडते, म्हणून मी ती मुद्दामून शिकण्याचा प्रयत्न केला. पण मराठी बाबतीत काही एक प्रश्न आहे असा त्या वयात अंदाजच नव्हता की हा काही एक प्रश्न आहे, मराठी भाषेचा एक प्रश्न आहे. जेव्हा मी पहिल्यांदा महाविद्यालयात असताना गोनी दंडेकरांची कुण्या भ्रमणगाथा ही कादंबरी वाचली, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की इंग्रजीमध्ये उत्तम साहित्य आहे, उर्दूमध्ये उत्तम साहित्य आहे,
पण मराठीमधलं जे साहित्य आहे त्याचा आणि माझ्या आयुष्याचा काहीतरी थेट संबंध आहे. हे माझ्या आयुष्याबद्दल काहीतरी मला सांगतंय. आणि तेव्हा मला खरी महती कळायला लागली की मातृभाषेची महती काय आहे. ते आईसारखंच आहे. मातृभाषेची आणि आपली ओळख ही आपल्या आई इतकीच जुनी असते. आपण आईला किती गृहीत धरतो तितकंच मला वाटतं आपण मातृभाषेला गृहीत धरतो की ही आहेच. अडीअडचणीला आपल्या मागे ही उभीच आहे. काही व्यक्त करायचं असेल तर ही आहेच. आईकडे व्यक्त करायचं आणि मातृभाषेतून व्यक्त करायचं एवढाच तो फरक. पण याच्यामुळे मला ती एक जाणीव झाली. तर ही काही मूळ कारणं होती की मराठीकडे ओढा माझा त्यासाठी आला. आणि तात्कालिक जे कारण झालं ते अगदी तसं अलीकडे व्हायला लागलं. 2005 साली पहिला मुंबई महोत्सव झाला. त्याचा भव्य उद्घाटन सोहळा गेटवे ऑफ इंडियाला झाला, पार पडला. या गेटवे ऑफ इंडियाच्या मोठ्या भव्य उद्घाटन सोहळ्यामध्ये त्याची सुरुवात जी होती ती मगाशी आपण लावली होती, ती प्रार्थना लहान मुलांची पाडगावकरांनी लिहिलेली की तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात नाहतो, तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो. हे मी रचलं होतं ते गाणं. 63 लहान लहान मुलं गायली होती. आता एवढ्या मोठ्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात आपल्या गाण्यापासून होते ही आनंदाचीच बाब आहे. दुःखाची बाब अशी की याच्या पुढे 3 तासांच्या सोहळ्यात या 5 मिनिटाच्या गीतानंतर मराठीतलं एकही अक्षर उच्चारलं गेलं नाही. 3 तासांच्या सोहळ्यामध्ये मराठीचं एकही, नाना पाटेकर यांनी एक उत्स्फूर्त भाषण त्यांचं सोडलं तर मराठीचं एकही अक्षर उच्चारलं गेलं नाही. आणि तेव्हापासून थोडी थोडी मला या प्रश्नाबाबतीतली अशी जाणीव तयार व्हायला लागली. त्याच वर्षीच्या कालाघोडा फेस्टिवलमध्ये एकही मराठी नाटक नव्हतं, एकही मराठी नाव नव्हतं. त्या बॉम्बे टाइम्समध्ये जी यादी यायची कार्यक्रमांची सूची त्यामध्ये एकही मराठी नाव नव्हतं. याच्याबद्दल मी चर्चा करायचो, मित्रांशी बोलायचो की असा बरं. हळूहळू हेही लक्षात यायला लागलं होतं की आपल्याला मराठीत आपल्याच महानगरीमध्ये, आपल्याच राज्याच्या राजधानीमध्ये आपल्याला मराठीतून भाजीपाला विकत घेता येत नाही. अगदी पार्ल्यातही नाही विकत घेता येत. मराठीतून आपल्याला भाजीपाला विकत घेता येत नाही. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं तर आपल्याला मराठीतनं जाता येत नाही. ही सगळी कारणांची एक मदार एकावर एक अशी रचली जात होती. आणि त्याच वेळी एका मुंबईच्या व्यावसायिक रेडिओ वाहिनीवर मी त्याच्यासाठी एक काम करत होतो. तुम्हाला माहिती आहे की मुंबईच्या एकाही व्यावसायिक रेडिओ वाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही. मी आकाशवाणीबद्दल बोलत नाही, आकाशवाणीवर मराठी गाणी लागतात. त्याचं एक कारण असं आहे की ते सरकारी आहे. एक महत्वाचं कारण आहे की ते सरकारी आहे, त्यामुळे तिथे लागतातच मराठी गाणी, लावावीच लागतात. पण तिथे सुद्धा तुम्ही वेळ बघितलीत तर सकाळी 10 ते दुपारी 3 एवढीच ती मराठी गाणी लागतात FM गोल्डवर. त्याच्यानंतर मराठी गाणी लागत नाहीत. म्हणजे हा किती 24 तासांच्या मध्ये किती मोठा तो काळ आहे ते तुम्हीच बघा. त्यातून ही जर मॅच असली तर तेही रद्द. म्हणजे तेवढाही मराठीला तर ठीक आहे. पण आकाशवाणीचं आपण समजू शकतो आणि ते त्यांच्या परीने खूप करतात सुद्धा. मराठी गाणी लावतात, रेडिओवरचे त्यांचे जॉकीज हे मराठीतनं बोलतात, मराठी साहित्याबद्दल माहिती देतात, सगळं मान्य. पण व्यावसायिक रेडिओ वाहिन्या ज्या आहेत, रेडिओ मिर्ची, रेडिओ सिटी, रेडिओ 1 वगैरे, ही जी सगळी या वाहिन्या आहेत त्यांच्यावर तुम्हाला कधीच मराठी गाणं लागलेलं आढळत नाही. तर तिथे मी काम करत असताना तिथल्या एका माझा मित्र होता, तिथला एक कर्मचारी, एक रेडिओ जॉकी, त्याला विचारलं की अरे तुम्ही मराठी गाणी का नाही लावत. हा अतिशय सहज स्वाभाविक असा प्रश्न होता. याच्यात माझ्या मनात काहीच नव्हतं की याच्याकडनं काय उत्तर येईल. एक जिज्ञासेपोटी मी त्याला विचारलं की मराठी गाणी तुम्ही का नाही लावत. तर त्याच्यावर तो म्हणाला की आमची पॉलिसी आहे. म्हटलं पॉलिसी आहे.
महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी गाणं न लावण्याची पॉलिसी आहे तुमची? तो म्हणला हो. म्हटलं बर. आणि मी तुम्हाला सांगितलं की मी सहज चिडत नाही, त्यामुळे मला असं वाटलं की याच्यात काय कारण आहे हे जाणून घ्यायला हवं. म्हटलं की अशी पॉलिसी तुमची इतर कुठल्या शहरामध्ये आहे? कोइंबतूरमध्ये तमिळ गाणं लावणार नाही, कलकत्त्यामध्ये बंगाली गाणं लावणार नाही, बंगलोरमध्ये कन्नडा गाणं लावणार नाही. भारताच्या एकाही शहरामध्ये अशी पॉलिसी नाही. बरं, पॉलिसी म्हणजे काही आपोआप झालंय का की रिक्वेस्टच येत नाही म्हणून आम्ही नाही लावत, राहूनच गेलं तरीही समजू शकतो. पण पॉलिसी म्हणजे मुद्दामहून अवलंबलेलं धोरण, मुद्दामहून अवलंबलेलं भाषेविरुद्ध, स्थानिक भाषेविरुद्ध धोरण. तर मी म्हटलं की पॉलिसी करण्यामागे काहीतरी एक तर्क असेल, काहीतरी एक हेतू असेल, तर काय आहे तो? तो म्हटला मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे. म्हटलं मान्य आहे, मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे, तुम्ही हिंदी गाणी लावतात, आम्ही ती प्रेमाने ऐकतो, कोणाच्याच पोटात दुखत नाही. पण तुमच्याच वाहिनीवर मी एखादं तमिळ गाणं पण ऐकलेलं आहे, कारण ते रेहमाननी केलेलं असतं. असं त्यांनी केलं. मी म्हटलं आणि तुम्ही सर्रास रोज पंजाबी गाणी लावता, जी कोणीही केली असतात. मग मी म्हटलं की हे कसं काय? नाही, त्याच्यात काय बॉलिवूड कंटेंट महत्वाचा. मी म्हटलं रब्बीची गाणी ही बॉलिवूड कंटेंटमध्ये बसत नाहीत. हा नाही, ते इंडी पॉप आहे. मी म्हटलं मग रब्बीचं गाणं, पंजाबी गाणं ते इंडी पॉप आणि ढिपाडी ढिपांग ते व्हर्नॅक्युलर गाणं, असं का? मग अजय अतुलची गाणी का नाही इंडी पॉप? काय कमी आहे? अप्सरा अलीमध्ये काय कमी आहे? कुठल्या पातळीवर ते याच्यात बसत नाही? मी म्हटलं आणि पंजाबी ते कॉस्मोपॉलिटन, मराठी ते व्हर्नॅक्युलर हे कोणी ठरवलं? मग त्यांनी माझ्या आर्ग्युमेंट पुढे हार मानली आणि तो म्हणाला की नाही, काय तुला खरं सांगायचं तर आमच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं वाटतं की मराठी गाणं समजा लागलं आपल्या रेडिओ वाहिनीवर तर आपल्या वाहिनीला एक डाऊन मार्केट फील येईल. आणि हा दुसरा शब्द म्हणजे पहिला पॉलिसी आणि दुसरा डाऊन मार्केट, ह्याला मी उडालो. म्हटलं डाऊन मार्केट? कुठलीही भाषा डाऊन मार्केट असते हे कोण ठरवतं? आणि मराठीच्या बाबतीत हा तर जावई शोध आहे. म्हटलं कुठं कोणी लावला हा की मराठी डाऊन मार्केट आहे? म्हटलं तुम्ही एन्कार्टा एन्सायक्लोपीडिया उघडून बघा. युनेस्कोच्या एका सर्व्हेप्रमाणे जगामध्ये 6,500 भाषा आणि बोलीभाषा, लँग्वेजेस अँड डायलेक्ट्स अस्तित्वात आहेत. याचा सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा असा क्रमवार काढला तर मराठीचा क्रमांक 15वा आहे. 6,000 भाषांमध्ये 15वी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा या अख्ख्या ग्रहावर. तर 15वी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा केवळ आकडेवारीवरच तुम्ही डाऊन मार्केट आहे असं म्हणू तरी कसं शकता? दुसरी गोष्ट, नासानी एक गोल्डन व्होयेजर नावाचं एक यान अंतराळात पाठवलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी पुढे समजा पृथ्वीबद्दल कुठल्या बाहेर काही जीवन आढळलं अंतराळामध्ये तर त्याच्या पृथ्वी संबंधी माहिती पोचावी एलियन्स पर्यंत, तर त्यांनी एक गोल्डन रेकॉर्ड नावाने एक आर्काईव्ह करून अंतराळात सोडले या गोल्डन व्हॉयेजरमध्ये. ती जी चकती आहे, ती जी ध्वनिफीज आहे, त्याच्यामध्ये एलियन्सच्या नावे 51 भाषांमध्ये संदेश आहे. यात एक शास्त्रज्ञांनी तयार केलेली एक कोड आहे आणि बाकी उरलेल्या 50 पृथ्वीतलावरच्या भाषा आहेत. या 6,500 भाषांमधल्या या 50 भाषांमध्ये सुद्धा मराठीचा समावेश आहे. कोणाला खात्री करून घ्यायची असेल तर गुगलवर जाऊन गोल्डन व्होयेजर असा एक शोध करावा आणि तुम्हाला हा मराठीतला संदेश ऐकू येतो बरं का, आपल्याला ऐकता येईल हा संदेश. आता नासाला वाटू शकतं की अंतराळात कोणीतरी मराठी समजणारा असू शकतं, तर मुंबईमध्ये आमची भाषा डाऊन मार्केट आहे हे ठरवणारे तुम्ही कोण आहात?
असा अगदी साधा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. बरं, इतकंच नाही, या गोल्डन व्हॉयेजर मधल्याच या गोल्डन रेकॉर्ड मध्ये पृथ्वी तलावरचं जे संगीत म्हणून पाठवलेलं आहे, असे एक 15 ते 20 ट्रॅक्स पृथ्वी तलावरचं संगीत प्रातिनिधिक स्वरूपाचं असं त्यांनी पाठवलेलं आहे. यात भारतीय संगीताचं प्रातिनिधित्व हे केसरबाई केरकरांची बंदिश आहे जी पाठवली अंतराळामध्ये. म्हणजे तिकडेही त्यांना मराठी माणूसच सापडला ना. जगातली सर्वोत्कृष्ट गायिका मराठी, सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू दोन्ही मराठी, आणि त्यांची भाषा डाऊन मार्केट. म्हटलं हे काय आहे. तर तो बिचारा या सगळ्या माझ्या भाषणासमोर हतबल झाला. तो म्हणला मी फक्त इथे काम करतो. म्हटलं मान्य आहे, त्याच्यावर चिडून काय उपयोग. मी तिकडनं बाहेर पडलो आणि माझ्या लक्षात आलं की हा फक्त एका रेडिओ वाहिनीपुरता प्रश्न मर्यादित नाहीये. 4 महिन्यापूर्वीपर्यंत व्होडाफोनची पॉलिसी होती की आम्ही मराठीत बोलणार नाही. माझ्याकडे एक ध्वनिमुद्रित संभाषण आहे व्होडाफोन आणि माझ्यात मधलं. ते कुणाला ऐकायचं असेल तर माझा मित्र आहे मंदार गोपटे इथे बसलेला आहे, त्याच्याकडे ते उपलब्ध आहे. एक टिपिकल संभाषण मी ऐकवतो तुम्हाला. नमस्कार, माझ्या टॉक प्लॅन बद्दल, सॉरी सर, माझ्या टॉक प्लॅन बद्दल मला माहिती हवी है. सर आप कृपया हिंदी में बात करें, या अगर आपको अंग्रेजी आती है तो आप अंग्रेजी में बात कीजिए. वी आर नॉट अलाउड टू स्पीक इन मराठी. नाही पण तुमचं हे कॉल सेंटर जे आहे ते मुंबईमध्येच आहे ना. यस सर. मग मुंबईमध्ये मराठीतनं मी समजा सर्व्हिस मागितली तुमच्याकडे तर काय चुकलं. सॉरी सर, आप कृपया हिंदी में बात करें, या अगर आपको अंग्रेजी आती है तो आप अंग्रेजी में बात कीजिए. वी आर नॉट अलाउड टू स्पीक इन मराठी. अहो पण मी मराठीत बोललो तर तुमचं काय जातंय. सॉरी सर, आप हिंदी में बात करें, या अगर आपको अंग्रेजी आती है तो आप अंग्रेजी में बात कीजिए, तो ही हम आपकी मदद कर सकेंगे. म्हणजे यू आर हॅपी टू हेल्प बट नॉट इन मराठी. त्याच्यावर मी म्हटलं की बाहेर कुठे अशी पॉलिसी आहे तुमची की आम्ही चेन्नईमध्ये तुम्ही तमिळमध्ये बोलता. सॉरी सर, बाहर की हम आपको कोई भी जानकारी नहीं दे सकते. आप कृपया हिंदी में बात करें, या अगर आपको अंग्रेजी आती है तो आप अंग्रेजी में बात कीजिए. वी आर नॉट अलाउड टू स्पीक इन मराठी. हे संभाषण ध्वनिमुद्रित आहे. पुढे व्होडाफोनला पॉलिसी बदलावी लागली. ती गोष्ट निराळी, कारण हे मी माझ्या ब्लॉगवर टाकलं. मी प्रत्येक जाहीर कार्यक्रमात असंच आत्ता जसं बोलतोय तसं व्होडाफोनचं नाव घेऊन बोललो. आणि ठराविक कार्यक्रमांमध्ये जिथे खूप गर्दी असायची तिकडे मी म्हणायचो की याला दुकानं फोडायचीही गरज नाही, काचा फोडायचीही गरज नाही, फक्त व्होडाफोनला 1000 कार्ड परत करायची समारंभपूर्वक. अशा समारंभात 1000 कार्ड व्होडाफोनला परत केली तर अपेक्षित तो, कारण त्यांना जिथे लागतं तिथेच मारायला, त्यांना सगळ्या गोष्टी बाजारपेठेच्या दृष्टिकोनातूनच बघता येतात. ठीक आहे, तसं तर तसं. अहो मराठी लोकांची बाजारपेठ आहे ना अजून, आणि भाषेचीही आहे. तर हे सगळं एकीकडे चालू होत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपण राजकारण्यांना शिव्या देतो, आपण सरकारच्या नावाने ठणाणा करतो, पण आपण आपल्या भूमिकेतून काय करतोय. आणि तिकडनं अशी कल्पना सुचली की मी काय करू शकतो. मी एक साधा संगीतकार आहे, मी गाणं करू शकतो, हे मला माहिती आहे, मी गाणं करू शकतो. आणि म्हणून मी ठरवलं की इतकं भव्य गाणं करायचं, जगातलं सर्वात भव्य गाणं हे मराठीत करायचं, आणि मग की कुणाची टापच होता कामा नाही की हे डाऊन मार्केट आहे म्हणायची. थोडक्यात सांगायचं कौशल तर तू रागाला रागात बांधलंस. हो. पण सुरेश भटांची जी कविता तू घेतलीस, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, ही अप्रतिम कविता. ही तुला ही संकल्पना, तुला असं वाटलं की संगीत देऊ शकतो, मी संगीतकार आहे, मी काय करू शकतो माझ्या परीने, तर संगीत देऊ शकतो. ही तुझी जी तळमळ होती ती
ही कविता तू आधीच कंपोज केलेली होतीस का हे सगळे विचार मनात आल्यानंतर तू त्याला संगीत दिलंस? कशी प्रोसेस झाली? नाही, हे नंतरच मी याला संगीतबद्ध केलं. मी याचा खूप विचार केला. महाराष्ट्र गीत आणि आपला रोजचा संपर्क नाही, ही फार मोठी काय म्हणतो आपण त्याला, एक शोकांतिक आहे असं मला वाटतं. शेजारचं कर्नाटक राज्य तुम्ही बघा, त्यांचा स्वतःचा झेंडा आहे. कर्नाटक कसा झाला, कानडी भाषेची निर्मिती कशी झाली, त्याचा पुढे प्रगती कशी झाली, याच्यावर त्यांच्याकडे खूप लघुपट, माहितीपट, चित्रपट, कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध आपल्याला मिळतात. त्यांचं कर्नाटकाचं असं एक गीत आहे. पण आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर एक साधी प्रेमकथा पण नाहीये. सहज उपलब्ध होणारी माहिती संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल आमच्या पिढीला नाहीच आहे. त्याला आमची पिढी जबाबदार आहे का? नाहीये. कारण आमच्यापर्यंत ते पोहोचवलंच नाही कधी. शाळेत आम्हाला संयुक्त महाराष्ट्राबद्दलची शिकवण होती का? नाही. इतर कुठली पुस्तकं सहज उपलब्ध आहेत का? नाही. म्हणजे ज्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल थोडीशी माहिती करायची आहे त्याला यदी फडक्यांच्या 8 म्हणजे खंडांमधले शेवटचे 2 खंड वाचावे लागतात, तरच त्याला कळते. तर सोपी काही एक साधी माहिती उपलब्ध होईल अशी नाही. बरं, महाराष्ट्र गीत कोणी लिहिलंय, आपलं म्हणजे कुठलं महाराष्ट्र गीत, इथपासूनच सगळा प्रश्न सुरू होतो. महाराष्ट्र गीत कुठलं, तर आपल्या जणांना किती लोकांना माहिती असतं. काही लोक हातच वर करणार नाहीत, काही लोक वर करतात. आणि हे मी प्रयत्न करून बघितलाय. म्हणतात गरजा महाराष्ट्र माझा, आणि त्यांना खूप आनंद होतो की कोणालाच उमगलेलं नाहीये ते मला कळलेलं आहे. मग आपण म्हणतो नाही हो, बहु असुत सुंदर संपन्न की महा, प्रियामुचा एक महाराष्ट्र देशा. हा माहिती होतं, शाळेत माहिती होतं मला. हे कोणी लिहिलंय? गडकरी का? मग इथे फार एकदम कमी आवाज होतो. मग आपण म्हणतो नाही, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. हा बरोबर. मग याच्यानंतर ते कोणी म्हटलंय आणि कोणी संगीतबद्ध केलंय याचा प्रश्नही उरत नाही. बरं, त्याचंही कारण मी शोधलं आणि असं लक्षात आलं की भाषा प्रवाही असतात, त्या बदलतात. महाराष्ट्र गीताबद्दल कदाचित असं झालं असेल, आणि दोष महाराष्ट्र गीताचा नाही, आपला आहे की आपण ते रोज म्हणतच नाही, आपला रोजचा संपर्कच नाहीये त्याच्या बरोबर. पण आता उदाहरणार्थ त्याच्यातली एक ओळ की अटके परिजेथ तुरंगी जल पिणे. आता याच्यात पिणे सोडला तर एकही शब्द वापरातला नाहीये. अटक हिंदुस्थानातच नाही, तुरंगी म्हणजे घोडे आपल्याला माहिती नसतं, पाण्याला आपण जल म्हणत नाही. तर हे आत्मीयतेने म्हणणार तरी कसं, आपुलकीने हे म्हणणार तरी कसं? कारण संपर्क सुटत. लोक म्हणतात इंग्रजी तुम्ही शब्द वापरता, इंग्रजी शब्द तुमच्या बोलण्यात येतात. अहो, पण ह्या साध्या साध्या गोष्टी समजा आपण पिढ्यानपिढ्या करत आलोच नाही आहोत, तर भाषेशी संपर्क, आपुलकी, आत्मीयता टिकण्यासाठी म्हणून आपण इतके वर्ष काय केलेलं आहे. त्यामुळे मग पुन्हा बोट आपल्याकडे येतं की आपण काही केलं नाहीये. आपण सामान्य माणसं म्हणून सगळं ना सरकारवर, देवावर असं ढकलून देत राहतो. आणि आपण स्वतःला क्लेशकारक आणि पीडा होईल असे प्रश्न स्वतःलाच विचारत नाहीये की मी काय करतोय. आणि तेव्हा मग मी एक एक कविता बघायला लागलो. अनेक बघितल्या. कणखर देशा, पवित्र देशा ती बघितली. आणि शेवटी ही वाचली होती कविता, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आणि माझ्या मनात असं आलं की हा जो एक आपण सिग्नल देतो की इतर लोक का म्हणतात की हे डाऊन मार्केट आहे, कारण आपल्याला वाटतंय ते. आपल्या मनात कुठेतरी मराठीबद्दल एक दुय्यम भावना आहे, म्हणून हा सिग्नल इतरांपर्यंत जातो. आणि म्हणून आपल्याच राजधानीमध्ये आपल्यालाच आपलेही आणि जे मराठी ज्यांची मातृभाषा नाहीये असेही लोक आपल्याला ऐकवतात की हे डाऊन मार्केट आहे.
कारण तो स्रोत आपल्यापासून सुरू होतोय. आणि खरा धोक्याचा इशारा तेव्हाच आहे की जेव्हा तुमच्या मनात हे येतं की नाही, मी मराठी बोलतोय म्हणजे काहीतरी दुय्यम आहे, काहीतरी इन्फिरियॉरिटी आहे. आणि मला जेव्हा मी पहिल्यांदा हे बोलायचो सगळं खूप पोटतिडकीने, तेव्हा लोक विचारायचे, अरे भाषेचा प्रश्न काय प्रश्न आहे का? खरा प्रश्न प्रगतीचा आहे, प्रगतीवर बोल ना. तुम्हाला आता बरेच लोक दिसतील की भाषा काय आहे, भाषा टिकायची असेल तर टिकेल, जगायची असेल तर जगेल, नाही तर मरतात भाषा. आता हे तुम्ही म्हणणं ठीक आहे, हो मी नाही म्हणू शकत, माझं पोट आहे त्या भाषेवर, माझ्यासाठी आत्ता गरजेचं आहे. आणि हा अत्यंत स्वार्थी विचार आहे, पण हा खरा आहे की माझ्यासाठी भाषा जगणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे मग मी नाही प्रयत्न केले त्याच्यासाठी तर कोणीच करणार नाहीये. तर माझ्या असं मनात आलं की प्रगतीचा जो मुद्दा आहे तो एक साधा, आणि ह्याला डॉक्टर हरीश शेट्टींची गरज नाहीये हे सांगायला, की तुम्हाला आतमध्ये तुम्ही दुय्यम आहात असं वाटलं तर कुठलीही प्रगती साध्य नाहीये. की मी कुठेतरी जे तुम्ही आतमध्ये आहात त्याच्याबद्दलच तुम्हाला काहीतरी कमतरता वाटली, काहीतरी दुय्यम आहोत आपण असं वाटलं तर कुठली प्रगती साध्य आहे. तर माझ्या मनात आलं की खरी गरज काय आहे आता, तर मराठीबद्दल अभिमान आणि रास्त सार्थ अभिमान असण्याची गरज आहे. आणि आपल्याला एका नॉन मिलिटंट पद्धतीने अभिमान व्यक्त करायला जागाच उरलेल्या नाहीयेत, आपण जागाच त्या ठेवलेल्या नाहीयेत. की महाराष्ट्र गीत गाणं ही अत्यंत साधी गोष्ट आहे जी आपण करू शकतो, ज्याच्यात प्रेमाने महाराष्ट्राबद्दल मराठीबद्दल प्रेम व्यक्त करता येतात, पण आपण अशी व्यासपीठच ठेवलेली नाहीयेत. आणि मग मराठी माणूस फक्त भांडकुदळ आहे आणि फक्त त्याच्या जीवाची काहिली होते असं लोक म्हणतात, पण ही खरी गोष्ट नाहीये. तर माझ्या मनात असं आलं की असं एक गाणं निर्माण करू की मराठीचा अभिमान जागृत झाला पाहिजे आणि अभिमान गीत करावं असा हा शब्द माझ्या डोळ्यात. आणि मग अभिमान गीत तर पहिल्या 2 ओळींमध्येच मला उत्तर सापडलं होतं की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. कौशल, तू अंतर्मुख झालास या सगळ्या प्रसंगानंतर आणि विचार केलास की मी काय करतोय, आणि तू तुझ्याकडनं एक पाऊल पुढे टाकलंस, तू हे गाणं बांधलंस आणि तुला ते गाणं भव्य प्रमाणावर करायचं होतं, मोठ्या लेवलवर करायचं होतं. आणि ती प्रोसेस अतिशय कठीण असणार हे मला माहितीये, कारण 112 गायकांनी हे गाणं गायलंय आणि 112 गायकांकडनं हे गाऊन घेणं ही सोपी गोष्ट नाही, कारण प्रत्येक गायकाची पट्टी वेगळी, प्रत्येकाचा सूर वेगळा. त्या सगळ्यांना बांधणं आणि त्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी जसं सुरेशजी तळवलकर म्हणाले की हे एवढे गायक गातात, प्रत्येकाच्या आवाजाचा पोत वेगळा आहे, पट्टी वेगळी आहे, तरी एकसंध गाणं वाटतं आणि ह्याचं क्रेडिट त्या चालीला जातं असं मला वाटतं. आणि सुरेशजी पण तेच म्हणाले की तू ज्या पद्धतीने ती चाल बांधलीयस त्याला हे सगळं क्रेडिट जातं. आणि 5-6 कडव्यांचं ते गाणं आहे. ही सगळी प्रोसेस कशी होती? कठीण नव्हतं हे सगळं करत जाणं? म्हणजे कोणी कुठली ओळ गायची, म्हणजे आता आम्ही एक गाणं करायला जातो तेव्हा असं जाणवतं की व्हॉइस कास्टिंग हे किती डिफिकल्ट आहे, म्हणजे कोण गाईल, चपकल कोणाचा आवाज बसेल हे ठरवणं किती कठीण आहे. आणि तुला इथे 112 गायकांना सामावून घ्यायचं, तू कसं केलंस हे? मी एक साधारण 150 गायकांची यादी काढली होती. पहिल्यांदा तुम्हाला हे भव्य कसं करायचं ते सांगतो थोडंसं, की का भव्य. तर याचं एक कारण होतं की डाऊन मार्केट म्हणतायत हे, मग आपण आपल्या भाषेमध्ये इतकं काहीतरी भव्य निर्माण करून दाखवू की कोणाची स्टाफ होता कामा नये की हे डाऊन मार्केट म्हणे. मग तुमचं काय म्हणणं आहे की रेहमानच्या स्टुडिओमध्ये इल्लायराजाचे वादक हे सर्वोत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे का भारतामध्ये? ठीक आहे, आम्ही तिकडे जाऊन करतो. तुमचं असं म्हणणं आहे का की यशराज स्टुडिओ, आजीवासन स्टुडिओ हे भारतातले आणि एशिया खंडातले भव्य आणि चांगले स्टुडिओ आहेत, आम्ही तिकडे जाऊन ध्वनिमुद्रण करतो. विश्वदीप चॅटर्जी ज्यांनी 3 इडियट्स, हम दिल दे चुके सनम, मुन्नाबाई असे चित्रपट ज्यांनी साऊंड डिझायनर म्हणून काम केलंय, तो सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर्स पैकी आहे का भारतामध्ये?
आम्ही विश्वदीप चॅटर्जींना सांगू की तुम्ही आमच्या गाण्याचं साऊंड डिझाईन करा. जे जे उत्तम आहे, जे सर्वोत्कृष्ट आहे ते सगळं या गाण्यात असावं. आणि मराठीत गाणारा 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 300 गायकांनी हे गाणं गावं. की संपूर्ण महाराष्ट्र गातोय असा एक त्या गाण्यामध्येच काहीतरी असावं. इथून ती भव्यतेची कल्पना निर्माण झाली. आणि मग ही कविता आली. त्याच्यानंतर पहिल्यांदी चाल त्याची दिली मी. म्हणजे तेव्हा मी गायक किंवा काय असा विचार केला नाही. एवढंच डोक्यात होतं की समजा 150 गायक आहेत, त्यांच्या आवाजातला पोत वेगवेगळा आहे, सगळंच तू म्हणालीस त्याचं पट्टी वेगवेगळे, तर सगळ्यांना गाता आलं पाहिजे. आणि लोकांनाही जे गाण्यातले नाही आहेत त्यांनाही आनंद वाटला पाहिजे ते गाताना. असं गाणं केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की काही काही फार आपणच भाषेशी काही गोष्टी जोडतो. म्हणजे उदाहरणार्थ मराठी भाषा रांगडी आहे, तर हे काय मराठी भाषा काही फक्त रांगडी नाहीये. मराठी भाषा मृदू आहे, गोड आहे, प्रेमळ आहे, सुंदर आहे. ज्ञानेश्वर रांगडे होते का? त्यांची भाषा ही मराठीच आहे ना. गाणं जोशपूर्ण झालं पाहिजे. का? प्रेमळ नाही होऊ शकत गाणं. तुम्हाला प्रेमाने एखादी व्यक्त करता येत नाही आता गोष्ट. तर असे बरेच काही गैरसमज आपल्या मनामध्येच असतात. म्हणजे माझ्याही मनात होते की जोशपूर्ण. आणि मग जशी मी कविता वाचत गेलो म्हटलं अरे ह्याच्यात जोश नाही, ह्याच्यात खूप प्रेम आहे. की येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी. याच्यात इतकं प्रेम आहे. आणि हे आपण आत्मविश्वासाने म्हटलं की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, ही पहिली ओळ आहे कवितेची. आणि शेवटची ओळ येथल्या चराचरात राहते मराठी, अशी शेवटची ओळ आहे. आपण पहिली ओळ आत्मविश्वासाने म्हटले ना की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, तर येथल्या चराचरात राहते मराठी हे सत्यामध्ये उतरायला फार काळ जाणार नाही. तर तो विचार होता. आणि मग मी ती चाल बांधायला सुरुवात केली की ती थोडी खालच्या पट्टीत गाणाऱ्यांना खालच्या पट्टीतलेही त्याच्यात फ्रेजेस पाहिजेत, वरच्या पट्टीत गाणाऱ्यांना वरतीही, म्हणजे विठ्ठल उमप ही गाणार आणि मुग्धा वैशंपायनी गाणार, अश्विनी भिडे देशपांडे गाणार. 150 गायक काढल्यानंतर कुठली ओळ कोणी म्हणायची हा एक फार गमतीचा विषय होता. तर मी काय केलं की प्रत्येक ओळ किती वेळा म्हटली जाते, म्हणजे थोडस डेमॉन्स्ट्रेशन. तर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. तर हे कसं आलंय, हे कवितेत नाहीये की बोलतो मराठी, ऐकतो मराठी. माझ्या असं लक्षात आलं की कविता ही विशेषणांची असते. सुंदर स्त्रीबद्दल, हिरव्यागार म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे, अशी कविता असते विशेषणांची. पण ही क्रियापदांची कविता आहे. हे या कवितेतलं सौंदर्य स्थळ होतं की ही कविता क्रियापदांची आहे. की बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी, गुंजते मराठी, गरजते मराठी, राहते मराठी, नांदते मराठी. तर माझ्या मनात असं आलं की समजा सगळी क्रियापदं एकत्र केली याच्यातली तर एक आपोआप एक एनर्जी आणि तो जोश जे म्हणतात लोक तो तयार होईल आपोआप.
आणि हा खरा जोश असेल. उगाच जोशपूर्ण एक वाक्य जोरात म्हटलं म्हणजे ते जोशपूर्ण नसतं. तुम्ही शांतपणे म्हणू शकता आणि त्याच्यात ही एक खरेपणा, शक्ती आणि जोश दिसतो. तर ते केल्यानंतर मग कुठली ओळ किती वेळा येते ही सगळी लिहून काढली ऑर्डर. आणि मग माझ्या 4 मित्रांना प्रश्नपत्रिकेसारखी एका बाजूला ओळ आणि दुसऱ्या बाजूला एक रिकामा रकाना असं दिलं. आणि 4 जणांना, मिथिलेश पाटणकर, कमलेश भडकमकर, मंदार गोगटे आणि मी, सगळ्यांना एक एक हे दिलं आणि म्हटलं की ही गायकांची यादी, या ओळी, आता कुठली ओळ तुम्हाला कोणाच्या आवाजात ऐकू येते ते लिहून काढा. आणि त्याचे 4 रकाने असे भरले. आणि मग मी जे काढलं होतं त्याच्याशी पडताळून बघितलं की अरे इथे मला सुचलेलं हे चांगलंच आहे, पण याला सुचलेलं जास्तच चांगलं आहे. किंवा इथे मला असं वाटत होतं पण कमलेशला वेगळीच जागा सुचली, इथे मिथिलेशच्या डोक्यात वेगळाच आवाज आलेला आहे त्याला ऐकू. असं करून ते बघून मग शेवटी त्याचे 2 ऑप्शन्स ठेवले की, आणि मग ते दोन्ही ज्या शक्यता होत्या त्या दोन्ही ध्वनिमुद्रित केल्या की प्रत्येकाला 2-2 ओळी गायला सांगितल्या. आणि मग त्यातली कुठली चांगली वाटते ती ओळ ठेवली. आणि काही गोष्टी म्हणजे आता मराठी आवाज असं म्हटल्यावर कुणाचा आवाज डोक्यात येतो तर रवींद्र साठे. सुरेश वाडकर म्हटलं तरी मराठी आवाज असं नाही वाटत, कारण सुरेशजींनी बरंच काय बाकीचं गायलेलं आहे, हिंदीत गायलेलं आहे. म्हणजे त्यांना सुरेशजींचा आवाज ऐकला की दयाघना पण आठवतं आणि चप्पा चप्पा चरखा चले पण आठवतं. पण रवींद्र साठ्यांचा आवाज म्हटलं की मराठीच आठवते. तर मग म्हटलं की सुरुवात आपण रवींद्र साठ्यांच्या आवाजाने करू. किंवा अशा 2 ओळी एकत्र येत होत्या की येथल्या आमुच्या कुला कुलात नांदते मराठी, येथल्या फुला फुलात हासते मराठी. मी म्हटलं आमुच्या कुला कुलात नांदते मराठी ह्या